नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण 4.25 फुटी खोडवा ऊसामध्ये GK ॲग्रोचा रिव्हर्स फॉरवर्ड रोटर मारत आहोत. रोटरला थोडंसं वेट कमी वाटतंय, त्यामुळे ते गोणी मांडावं लागल्यात. तुम्ही पाहू शकता 5-8 फुटी झालेली ऊसामध्ये कशा प्रकारे माती टाकते. ट्रॅक्टर हा थर्ड गिअरवर चालू आहे. तुम्ही इकडे पाहू शकता रान कशा प्रकारे, कसल्याही प्रकारची मेहनत झालेली नाही. 5-8 फुटीत केलेली फक्त शेतकऱ्यांनी. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे यात गवत वगैरे ही खूप आहे मित्रांनो. पाहू शकता कशा प्रकारे ट्रॅक्टर मशागतीसाठी एकदम बेस्ट असा आहे. आजपर्यंत या ट्रॅक्टरला काहीही प्रॉब्लेम आलेला नाही. फक्त या ट्रॅक्टरचा एक प्रॉब्लेम आला होता, GCचे नट हे फक्त डिले झालेले किंवा कुलंट. या ट्रॅक्टरला साधारण 100 तासानंतर अर्धा लिटर कुलंट टाकलं होतं. बाकी दुसरा कोणताही प्रॉब्लेम नाही आहे. आणि प्रॉब्लेम ही कुलंटला का बोलतोय मी, तर कुलंट हे ट्रॅक्टरचं 100 तासामध्ये कमी व्हायला नाही पाहिजे कोणत्याही प्रकारे. कारण ट्रॅक्टर हा फक्त 250 तास चाललेला आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम वाटतो की कुलंट खातोय ट्रॅक्टर. टोटल अशी तुम्ही पाहू शकता, टोटल अशी वली अशी माती आहे. मातीचे असे गोळे पडतात पहा पुढं. पण टोटल ओल्या रानामध्ये ट्रॅक्टर चालू आहे कंटिन्यू. आणि ट्रॅक्टर सगळ्यात जास्त 5-8 कुट्टी आणि 5-8 कुट्टीच्या ऊसामध्ये रोटर मारणे आणि कांदा पेरणी या 2 क्षेत्रामध्ये जास्त प्रकारे चालू आहे. या प्रकारे असं ऊस बांधणी करायचं झालंच तर ऊस या रोटरचा रेट हा 3000 रुपये पर एकरने आहे आमच्या इकडं. टोटल क्वालिटी लव सेकंडवर जर दिली तर 3000 रुपये एकर घेतो आम्ही. ड्रायव्हर नवीन बसवलेला आहे व्हिडिओसाठी, त्याच्यामुळे त्याच्याकडनं थोडीशी क्वालिटीला फरक पडतोय मित्रांनो. तुम्ही दुसऱ्या साऱ्या पाहू शकता कशा प्रकारे माती लागते ही पहा. इकडची पाहू शकता. PTO बंद कर. PTO बंद करा, दी नट तोडल. PTO धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला काही शंका असतील ट्रॅक्टर संदर्भात, रोटर संदर्भात किंवा कामासंदर्भात तर आम्हाला कमेंट करून सांगा. निश्चितच तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू.